यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनानं सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 570 कोटी रुपयांची अंतिम तरतूद मंजूर केली आहे। ही मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आली। कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा 98 कोटी 42 लाख रुपयांची अतिरिक्त वाढ मान्य करण्यात आली आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये यवतमाळ जिल्ह्याला 471 कोटी 58 लाख रुपयांची कमाल आर्थिक मर्यादा प्राप्त झाली होती। त्यानुसार प्रारूप आराखडा तयार करून 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी जिल्ह्यासाठी 175 कोटींच्या अतिरिक्त निधीची प्रभावी मागणी केली। त्यापैकी 98 कोटी 42 लाख रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली। या मंजूर तरतुदीनुसार गाभा क्षेत्रासाठी 373 कोटी 10 लाख रुपये, बिगर गाभा क्षेत्रासाठी 170 कोटी 4 लाख रुपये, तर इतर क्षेत्रासाठी 5% म्हणजे 26 कोटी 84 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली। इतर क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी 3.5% म्हणजे 18 कोटी 79 लाख रुपये, शाश्वत विकास ध्येयांसाठी 1% म्हणजे 5 कोटी 36 लाख रुपये आणि मूल्यमापन व संनियंत्रणासाठी 2 कोटी 68 लाख रुपये अशी एकूण 570 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। या तरतुदींपैकी शासनाच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागासाठी किमान 5%, महिला व बाल कल्याण विकासासाठी 3%, संरक्षित गड किल्ले आणि मंदिरांसाठी 3%, गृह म्हणजे पोलीस आणि तुरुंग विभागासाठी 3%, महसूल विभागासाठी कमाल 5%, दिव्यांग कल्याण विभागासाठी 1% आणि क्रीडा विभागासाठी 1% निधी हा राखीव ठेवण्यात आला आहे। याशिवाय नागरी विभागातील मूलभूत सोयी सुविधांसाठी 33 कोटी 2 लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे। आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पुसद आणि झरी जामणी या तालुक्यांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांप्रमाणे एकूण 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे मागास भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि विविध प्रकल्पांना चालना मिळणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेतील वाढीव निधीमुळे शिक्षण, महिला व बालकल्याण, महसूल, दिव्यांग कल्याण, क्रीडा आणि नागरी सुविधा या क्षेत्रांना विशेष गती मिळणार असून यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे।